आज जेजुरीत फक्त गर्दी नव्हती, आज इथे श्रद्धेचा महोत्सव भरला होता. समोती अमावस्याच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक जेजुरीत एकत्र आले होते. प्रत्येकाच्या मनात एकच नाव, खंडेराय. जेव्हा मल्हार पालखी जेजुरीच्या रस्त्यावरून निघाली, तेव्हा संपूर्ण वातावरण येळकोट येळकोट जय मल्हार या घोषाने दमदमून गेले. या दिवसाचं महत्त्व समजून घेण्यासाठी आम्ही जेजुरीच्या मुख्य पुजारींशी संवाद साधला. जय मल्हार. मी मिलिंद मल्हारी सातबाई, श्री खंडोबाराच्या देवाचे वंश परापत मुख्य पुजारी आहे. आज या ठिकाणी समोदी अमावस्येची तयारी चालू आहे. आज रात्री देव पालखीमध्ये रात्री 2 वाजता श्री खंडेरायाची स्वारी निघणार आहे. पेशव्यांनी छेडा दिला, देव इथं घेऊन पुजारी घेऊन जातात. पुजारी घेऊन गेले की समोर देवाचं जे पालखी आता तयार केली आहे, या पालखीमध्ये देव विराजमान होतात आणि तिथून पुढं मग उत्सवाची सुरुवात आमचे गडशी समाजाचे बांधव आहेत सनई चौगडामध्ये या वाद्याची सुरुवात करून आणि सकाळी पहाटे 6 वाजता श्री खंडेरायाचे करा स्नानामध्ये आंघोळ होणार आहे. त्यानंतर देव पालखीवर बसून सकाळी 9 वाजेपर्यंत मंदिरामध्ये आल्यानंतर देवाची प्रतिपदा म्हणजे इथं पाकळणे म्हणतात, म्हणजे संपूर्ण देवघर असतं. हे देवघर पूर्णपणे स्वच्छ करून महाराजांना तेलाचं स्नान करून देवाला नवीन पोशाख घातला जातो आणि त्यानंतर महाआरती होते आणि देवाला नैवेद्य दाखल होतात. या पालखी सोहळ्यामध्ये आमच्या गावातले खांदेकरी मानकरी जो मंडळ आहे, या मंडळाचं फार मोठं कष्टाचं काम आणि अनुभवी लोक यामध्ये असतात. यामध्ये सारांचा देव पुढे 50 लोक देवाची पालखी घेऊन या करा नदीमध्ये उन्हातानाचं आणि म्हणजे अवघड रस्त्यांमध्ये पालखी खंडेरायाला घेऊन नदीकरता जातात. त्याकरता या आमच्या जे खांदेकरी मानकरीचे मंडळ आहे, या मंडळाचं फार मोठं सेवा वर्षानुवर्षे करत आलेले आहे. इकडे साधारणतः 5 ते 6 लाख पब्लिक यामध्ये येण्याची अपेक्षा आहे, कारण 1.5 वर्षांना ही समोर अमावस्या आलेली आहे. त्यामुळे जवळजवळ बरेच दिवसातनं हे यात्रा यावेळी संपन्न होणार आहे. यामध्ये संस्थांनी पूर्णपणे चांगलं सहकार्य आणि भाविकांची चांगलं सुखसुविधा दिलेली आहेत आणि श्री खंडेराया आणि पुजारी वर्ग मंडळ यांच्यातर्फे सुद्धा जेवढं भाविकांना सुलभ दर्शन व्हावं याकरता प्रयत्न केलेले आहेत. काही जण फक्त नवस फेडण्यासाठी आले होते, काही फक्त दर्शनासाठी, पण प्रत्येकाच्या डोळ्यात एकच भाव, भक्ती. भक्तांच्या हाकेला धावून येतो मल्हारी माता. दिवस संपला, गर्दी कमी झाली, पण जेजुरीत अनुभवलेली ही भक्ती मनातून कधी कमी होणार नाही. येळकोट येळकोट जय मल्हार.